गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिमॅट अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केट पुन्हा एकदा पॉझिटिव्ह क्लोज झालेला आहे. ऑलमोस्ट नॅसडॅक 1% अप क्लोज आहे आणि याचाच इम्पॅक्ट आपल्याला तिथे पाहायला मिळतो. फक्त आपला जो विप्रोचा ADR आहे तो फक्त रेडमध्ये क्लोज आहे. अदरवाईज बाकी सगळे ADRs आणि GDR रिलायन्सचा इन्क्लुडिंग सगळे पॉझिटिव्ह क्लोज आहेत. म्हणजेच काय, आजही आपल्याकडे मोमेंटम थोडंसं पॉझिटिव्ह ते शो करत आहेत, ग्लोबल मोमेंट. ओके, आता जर आपण पाहिलं तर आता ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे आज आणि उद्या US मार्केट बंद असणार आहे आणि युरोपियन मार्केटही मेजरली बंद राहणार आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये वॉलॅटिलिटी अचानक प्रचंड कमी होईल आणि त्यामुळे काय होईल की मार्केट वॉलाटाईल होईल. म्हणजे व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे काय होणार की मार्केटमध्ये वॉलॅटिलिटी ऑटोमॅटिक क्रिएट होऊ शकते. त्यामुळे थोडंसं सावध राहून ट्रेड करणं कधीही चांगलं. आता जर आपण पाहिलं तर आज बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे आणि उद्या निफ्टीची परवा निफ्टीची मंथली एक्सपायरी. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आता काय होणार आहे ते लक्षामध्ये घ्या. तर मार्केटमध्ये वॉलॅटिलिटी राहणार आहे, त्यामुळे जरी ऑप्शन बाईंगसाठी परफेक्ट सिनेरिओ असला तरी थोडंसं काळजी घेऊनच ट्रेड करणं चांगलं राहील. आता जर आपण बाकीचे ग्लोबल मोमेंटम वगैरे पाहिले तर विच इज ओके आणि गिफ्ट निफ्टी आपल्याला इंडिकेट करत आहे की साधारण मार्केट एक 10-20 पॉईंट फक्त इकडे तिकडे ओपन होईल. ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होतं आहे मार्केट. जर आपण FIS-DISचा डेटा कालचा पाहिला तर FISनं फक्त 150 कोटींचं सेलिंग केलेलं आहे. म्हणजेच ते आता सुट्टीवरती गेलेले आहेत त्यातले बरेचसे लोक, हे आता आपल्या लक्षामध्ये येत आहे. त्यानंतर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं मात्र 2200 कोटींचं बाईंग केलेलं आहे. म्हणजेच इन्स्टिट्यूशनल फिगर ही पॉझिटिव्ह आहे. जर आपण डेली कॅन्डलस्टिक पॅटर्न जर पाहिला निफ्टीचा तर एक डोजी कॅन्डल काल बनवलेली आहे आणि एक इनसाइड कॅन्डल आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजेच काय की मार्केट ह्या एरियामध्ये कन्सॉलिडेट करेल. हायर साईडला 24,050 आणि डाऊन साईडला 23,540 सॉरी. तर मग यापैकी जी लेवल पहिल्यांदा मार्केट ब्रेक करेल त्या बाजूला मार्केट खूप फास्ट मुवमेंट करेल. आता सगळ्यांची अपेक्षा हीच आहे की मार्केटनं वरच्या साईडला ब्रेक करावं. परंतु जनरली काय असतं, ज्या बाजूला मार्केटच्या सगळ्यांना वाटत असतं की ब्रेक करावं त्या बाजूला सहजासहजी मार्केट ब्रेक होत नसतं. त्यामुळे आता ह्या इयर एंडपर्यंत मार्केट हार्डली 24,000पर्यंत जाऊ शकतं आणि डाऊन साईडला जी रेंज आहे तीच 23,540. तर याच दरम्यान मार्केट मोस्टली ट्रेड करण्याची शक्यता आहे. जर आपण आता लोकल न्यूज जर पाहिल्या तर लोकल न्यूजमध्ये TRAI म्हणजेच आपल्या गव्हर्नमेंटची जी संस्था आहे तर त्यांनी एक डिसिजन दिलेला आहे की जो सगळ्या टेलिकॉम कंपन्यांसाठी एक थोडासा आपण शॉकिंग डिसिजन म्हणू शकतो. तर डिसिजन असा आहे की जनरली पर युजर रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी कंपन्या काय करतात की डेटा पॅक प्रत्येक प्लॅनमध्ये ॲड करतात की ज्याच्यामध्ये कॉलिंग, SMS आणि डेटा असतो आणि त्यामुळे त्याचे चार्जेस ते जास्त घेतात. परंतु गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की तुम्हाला आता फक्त सेपरेट काही प्लॅन्स असे तयार करावे लागतील की ज्याच्यामध्ये SMS आणि कॉलिंग हे दोनच गोष्टी असतील. डेटा ज्याला हवा असेल तर तो सेपरेट घेईल, परंतु तुम्ही त्याला कंपल्शन नाही करू शकत. याला सगळ्यांनी विरोध केला परंतु त्याचा काही फायदा झालेला नाही. गव्हर्नमेंटने ते मॅन्डेटरी केलेलं आहे. त्यामुळे आता सगळ्यांना तसे प्लॅन्स आणणं गरजेचं आहे. परंतु याने पर युजर रेव्हेन्यू जो आहे तर तो इम्पॅक्ट होणार आहे, एवढं मात्र खरं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आज एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि जिओ तर हे सगळे फोकसमध्ये राहतील, इन्क्लुडिंग रिलायन्स. रिलायन्सला जास्त इम्पॅक्ट होण्याची फार आपण काय म्हणू शकतो की जास्त इम्पॅक्ट होण्याचा प्रश्न नाही, कारण ऑलरेडी तो खूप बीट अँड डाऊन आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये फॅक्टर्ड इन झालेल्या आहेत. परंतु बाकीच्या ज्या कंपन्या आहेत, एअरटेल असतील, वोडाफोन आयडिया असेल, तर यांना मात्र याचा जास्त इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर मग अशा पद्धतीनं जर आपण ओपन इंटरेस्ट जर पाहिला तर डाऊन साईडला 23,500, त्यानंतर 23,300 आणि 23,000 या ठिकाणी खूप हायली ओपन इंटरेस्ट आहे आणि अपसाईडला जर आपण पाहिलं तर 24,000ला खूप जास्त कॉल रायटिंग झालेलं आहे.
जर आपण पाहिलं की FIs आणि प्रोप्रायटरी ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांचे जे काही डेटा आहे तर तो जर आपण व्यवस्थित पाहिला तर आपल्या लक्षात येईल की FIsच्या शॉर्ट पोझिशन्स आणि लाँग पोझिशन्स दोन्ही ऑलमोस्ट इक्वल आहेत. परंतु जे प्रोप्रायटरी ट्रेडर्स आहेत तर त्यांच्या लाँग पोझिशन्स जे आहेत तर ते जास्त आहेत. शॉर्ट पोझिशन्स त्यांनी थोड्या स्क्वेअर ऑफ केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचं कारण असं, कारण मार्केट 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली गेलं होतं आणि तिथे सस्टेन न करता थोडंसं वरती आलं. आपल्याला काल ती रिकव्हरी पाहायला मिळाली आणि त्यामुळे 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली गेल्यानंतर साहजिकच आहे की नॅचरली ते लोक आपले प्रॉफिट बुकिंग करून पैसे सेव्ह करून घेतात. त्यामुळे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर मग पाहूयात की काय होते आज पूर्ण दिवसभरामध्ये. परंतु आता इयर एंड आहे, मार्केट कुठे बंद होईल, काय होईल पाहावं लागेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका. धन्यवाद.